नमस्कार मित्रांनो महाडीबीटी पोर्टल मार्फत राबवले जाणारी जी काही डॉक्टर पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप आहे त्यासाठी मला बऱ्याचशा अशा ज्या काही कमेंट आलेल्या आहेत की सर आमच्या अर्जामध्ये जे काही आहे ते रिवर्ट फॉर्म आलेला आहे आमचा, त्यामध्ये अशा प्रकारच्या त्रुट्या दिसून येत आहेत. रिवर्ट कशामुळे आला काय नाही यावरती सविस्तर माहिती सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच विषयी माहिती घेणार आहोत की तुमचा फॉर्म जो आहे तो रिवर्ट कशामुळे आला व त्याचे जे रिवर्टचं जे ऑप्शन आहे ते तुम्हाला अप्रूव्हल कसं करायचं आहे, संपूर्ण डिटेलमध्ये अशी माहिती आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत आम्ही पोहोचत असतो. आणि सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला जे काही आहे ते या ठिकाणी आपला यूजर आय डी आणि पासवर्ड जो आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपली जी काही प्रोफाईल आहे ती लॉग इन करायची आहे. या ठिकाणी मी माझी जी काही प्रोफाईल आहे ती लॉग इन करून घेतो. आता लॉग इन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपलं जो काही दरवेळेस सारखाच असाच इंटरफेस येत असतो. आता या ठिकाणी तुम्हालाही माहीत असेल की आपण फॉर्मचे स्टेटस चेक करण्यासाठी माय अप्लाइड स्कीम या ऑप्शनवरती क्लिक करतो. तर त्याचप्रमाणे यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही थोडंसं स्क्रॉल करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 4 ऑप्शन दिसत आहेत, जसे की अंडर स्क्रुटिनिटी आणि अप्रूव्हल ॲप्लिकेशन्स, रिजेक्टेड ॲप्लिकेशन अँड फंड डिस्ट्रीब्यूट ॲप्लिकेशन्स, अशा प्रकारचे 4 ऑप्शन जे काही आहेत ते दिसत आहेत. त्यापैकी आपल्याला अंडर स्क्रुटिनिटी ॲप्लिकेशन्समध्ये आपला जो काही पंजाबराव देशमुखचा जो काही फॉर्म आहे तो या ठिकाणी दिसत आहे. मग हा अंडर स्क्रुटिनिटीमधून अप्रूव्हल फॉर्म कशा पद्धतीने करायचा आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व काही माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जो काही हा ॲप्लिकेशन नंबर आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम काय आलेले आहेत की रिवर्ट आलेले फॉर्म आहेत. आता या ठिकाणी पाहू शकता मी रिवर्ट मधला जो फॉर्म आहे तो काढून पुन्हा एकदा फॉर्म जो आहे तो अप्रूव्हल केलेला आहे, पुढच्या स्टेजला पाठवलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता माझा जो काही फॉर्म आहे तो सुरुवातीला फॉरवर्ड फॉर क्लर्क, कॉलेज क्लर्ककडून अप्रूव्हल झाला होता. त्यानंतर फॉरवर्ड फॉर जे काही आपले कॉलेज प्रिन्सिपल आहेत त्यांच्याकडून सुद्धा हा फॉर्म जो आहे तो या ठिकाणी अप्रूव्हल झाला होता. त्यानंतर जो आपला फॉर्म आहे तो डिपार्टमेंट जॉईंट डायरेक्टरकडे जात असतो. आता डिपार्टमेंटल डायरेक्टरकडे जात असतो म्हणजे काय होत आहे, त्या ठिकाणून आपला फॉर्म जो आहे तो रिवर्ट आलेला आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे हे जे काही फॉर्म आहेत ते रिवर्ट आलेले आहेत. तर त्यांना एकदा आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्या प्रिन्सिपलला, जो काही कॉलेजचे प्रिन्सिपल असतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा क्लर्कला, कॉलेज क्लर्क यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. यांना कॉन्टॅक्ट करून आपला जो फॉर्म आहे तो त्यांच्याकडून पुन्हा एकदा अप्रूव्हल करून घ्यायचा आहे. काही जर त्रुटी असेल तर ती त्रुटी जी आहे ते कारण रिजेक्टेड रिमार्क्स जे आहेत ते येणे आहेत, त्यामुळे या ठिकाणी रिमार्क्स कुठल्याही प्रकारचा दिलेला नाही. त्यामुळे तुमचा जो फॉर्म आहे तो एकदा कॉलेज प्रिन्सिपल किंवा कॉलेज क्लर्ककडून तुमचा फॉर्म पुढे एकदा अप्रूव्हल करून घ्या. त्यानंतर पुन्हा एकदा डायरेक्टर जॉईंट जे काही डिपार्टमेंटचे आहेत त्यांनी तुमचा फॉर्म एकदा स्क्रुटिनिटीमधून चेक करतील. त्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो चेक होऊन अप्रूव्हल करतील किंवा रिजेक्ट करतील किंवा रिवर्ट करतील. त्यानंतर तुमचा फॉर्म अंडर DDO जाणार आहे. ही जी काही सर्व माहिती आहेत, या ज्या स्टेप आहेत या पूर्ण तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. त्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो ॲक्सेप्ट होईल, अप्रूव्हल होईल. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा. धन्यवाद.